SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। जिल्हा परिषद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपाध्यक्ष इंद्रजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महिला व बालकल्याण सभापती ॲडव्होकेट अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, सदस्य अतुल पवार, अजिनाथ देशमुख, नेताजी खंडाकडे तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। CEO जंगम यांनी सांगितले की निधीची अडचण असतानाही धनशेट्टी यांनी जलजीवन मिशनची कामे वेगाने पूर्ण केली। 240 कामे पूर्ण करताना टँकरची संख्या 214 वरून 69 पर्यंत कमी झाली। काम म्हणजे फक्त फाईल हलवणे नाही तर परिणाम देणे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले, असे जंगम यांनी नमूद केले। उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील त्यांच्या कामाचा विशेष उल्लेख करत हातात घेतलेले काम पूर्णत्वास नेणारा अधिकारी अशी धनशेट्टी यांची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले। अध्यक्ष दीपक वैद्य यांनी जलजीवन मिशन ही दिशादर्शक योजना असून त्यात धनशेट्टी यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले। स्वागत वरिष्ठ सहाय्यक रणजित घोडके यांनी केले। विविध तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यावेळेस उपस्थित होते। सोलापूर जिल्हा परिषदेने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल CEO कुलदीप जंगम यांचा अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। जिल्हा परिषदेने 100 पैकी 80 गुण मिळवत राज्यात मान उंचावली।